बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोनाच्या महामारीला घाबरून संपूर्ण देशातील जनता घरामध्ये बसून होती, तर राजकीय नेते देखील लोकांपासून दूर होते। त्यामुळे राजकीय नेत्यांना अशा काळात सामाजिक काम करणे कठीण झाले होते। परंतु पंढरपूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी याच कोरोना काळामध्ये प्रशंसनीय सामाजिक कार्य केले। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विवेक परदेशी यांनी एक आदर्श निर्माण केला असून अशा आरोग्य सभापतीचे कार्यकाळ संपल्याने आज आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी असा सभापती होणे नाही अशा प्रतिक्रिया दिल्या। कारण त्यांच्याकडे पाहिले तर त्यांनी कोरोनाच्या सुरुवातीला जगातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असताना परदेशी यांनी पंढरपुरातील अनेक भागामध्ये स्वतः फिरून स्वच्छतेच्या कामावर लक्ष देऊन सफाई कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना देखील कामासाठी प्रोत्साहित केले। आणि जिथं कमी तिथं आम्ही म्हणत स्वतःच्या प्रभागामध्ये स्वतःच्या पाठीवर पंप अडकवून फवारणीचे काम देखील याच आरोग्य सभापतींनी केले। याचबरोबर नगरपालिकेला ऐनवेळी फवारणीसाठी पंप देखील कमी पडले होते, तर विवेक परदेशी यांनी स्वखर्चाने पंपाची खरेदी करून नगरपालिकेला भेट देणारे हे पहिले सभापती म्हणावे लागेल। त्याचबरोबर कोरोनाच्या काळात मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाने कॅन्टोन्मेंट परिसरातील लोकांना मोफत आर्सेनिक गोळ्यांचे वाटप देखील विवेक परदेशी यांनी केले। वास्तविक आरोग्य सभापती विवेक परदेशी हे मागील टर्मला शिक्षण सभापती होते। यासुद्धा विभागात त्यांनी नगरपालिका शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांजवळ जाऊन काम केल्याने आजही शिक्षण सभापती कोण म्हटलं की विद्यार्थी अजूनही विवेक परदेशी यांचेच नाव सांगतात। खरं तर कोरोनाच्या काळात नगरसेवकांनी काय काम करायचे असा कोणी प्रश्न विचारला तर केवळ विवेक परदेशी यांच्याच कामाचा आदर्श पुढे ठेवायचा म्हणजेच नगरसेवक समजतो। पाहूयात या प्रसंगी विवेक परदेशी यांची घेतलेली एक छोटीशी प्रतिक्रिया। नमस्कार, मी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी। आज आपल्या आरोग्य समितीला 1 वर्ष पूर्ण झाले। ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये विविध संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागलं। साथीचे आजार आहेत, डेंग्यू, मलेरिया ह्यासारख्या आजारावर विविध योजना आपण राबवल्या। त्याचबरोबर पूर परिस्थितीमध्ये पण आपण ह्यामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागलं। सर्वात महाभयानक म्हणजे कोरोनाचं संकट, जे जागतिक संकट आहे। ह्या संकटामध्येही या वर्षामध्ये आपल्याला विविध योजना आणि अभियान राबवता आली। पंढरपुरातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी यांच्या मार्गदर्शनाने आमचे आमदार कैलासवासी सुधाकर पंत परिचारक नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आपण विविध योजना आपण ह्यामध्ये राबवल्या। मला आनंद वाटतो की आता ह्या नवीन वर्षामध्ये लसीकरणाला सुरुवात होत आहे। पुढील काही महिन्यामध्ये आपलं जनजीवन सर्वसामान्य होईल असं मला खात्री आहे। कोरोनामुक्त पंढरपूर अभियान तर आम्ही राबवतच आहोत। या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती अशा विविध उपाययोजनेच्या माध्यमातून आपण पंढरपूरला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत आहोत। मला खात्री आहे की निश्चित आपल्याला यश मिळेल। आणि पंढरपूरमध्ये जर आपण पाहिलं तर 160 पेशंट आता कोरोनाचे आहेत पूर्ण तालुक्यात। त्यामध्ये पंढरपूर शहरातील 35 ते 40 पेशंट आहेत व दररोज 6-7 पेशंट कोरोनाबाधित आढळतात। तर हे प्रमाण कमी झालं आहे, हळूहळू हे प्रमाण कमी होईल। नागरिकांनीही प्रशासनाने आरोग्य विभागाने ज्या सूचना दिल्या त्याचं नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे पालन केलं। नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाच्या नियोजनाने आपण ह्या संकटाला मात करत आलो आहोत। आता शेवटचा टप्पा राहिला आहे। मला निश्चित खात्री आहे की आपले नागरिक सर्वजण मिळून आपण एकमेकाला साथ देऊ, प्रशासनाच्या सूचनेचं पालन करू आणि ह्या कोविडच्या संकटावर आपण मात करू। धन्यवाद।